पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना नोटीस बजावलेली आहे। या नोटीसच्या माध्यमातून सार्वजनिक शांततेचा भंग न करण्याची ताकीद पोलिसांनी मनसेला दिली आहे। उरी दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्याचा इशारा दिलेला होता आणि स्वतः अमेय खोपकर सध्या आपल्यासोबत आहेत। अमेय खोपकर, पोलिसांनी तुम्हाला नोटीस दिलेली आहे, अजूनही तुमचा हा अल्टिमेटम कायम आहे, नेमकं करणार काय आहात तुम्ही? नाही, अगदी नक्की उद्या 48 तासाचा जो अल्टिमेटम आम्ही दिला होता तो उद्या सकाळी संपतोय आणि आपण जे आता मेन्शन केलं की पोलिसांनी नोटीस बजावली आहे, मला असं वाटतं की मुंबई पोलिसांनी त्यांचं काम जे आहे ते केलेलं आहे, चूक केलेलं आहे। पण जे मी अल्टिमेटम दिलेलं आहे त्यावर मी देखील ठाम आहे की यापुढे मुंबईमध्ये पाकिस्तानी कलाकार काम करणार नाहीत, करू देणार नाही आणि जे काय असेल ते लोकशाही मार्गाने आंदोलन होईल आणि नक्की होईल। लोकशाही मार्गाने आंदोलन म्हणजे नेमकं काय? कारण अनेक पाकिस्तानी कलाकारांच्या गोटातून मुंबई सोडण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीयेत। नाही, मला असं वाटतं की अनेक पाकिस्तानी कलाकारांनी मुंबई सोडली आहे। मग तरी एक का दोन फक्त जे आहेत ते फक्त मला असं वाटतं की फ्लाईटच्या प्रॉब्लेम गेले नसतील किंवा मला माहिती नाही, पण त्यांना जावं लागेल आणि त्यांनी जायचं। मी म्हणजे मुद्द्यावर ठाम आहे। पण जर समजा हे कलाकार गेले नाही तर तुमचं आंदोलन कशा प्रकारे असेल? मला असं वाटतं की काही आंदोलन ही सांगून करता येत नाही, ती गनिमी कामाने करावी लागतात, त्याप्रमाणे ते आंदोलन होईल। अमेय खोपकर, धन्यवाद तुम्ही एबीपी माझाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल।